स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। सध्या राज्यामध्ये महानंद या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे। महानंद डेअरी गुजरातला दिली, गुजरातला विकली। तर वस्तुस्थिती मला सांगायची 2005 पासून आतापर्यंत त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने संचालक मंडळ कार्यरत आहे। आणि हेही मला मुद्दामून सांगायचे की मी तिथं आम्ही आता सामुदायिकरित्या सर्वांनी जरी राजीनामे दिलेले असले तरी सुद्धा 2016 विशेषतः तारखेचाच उल्लेख करायचं म्हणलं तर 7/4/2016 ते 22/8/2022 असं मी सलग जवळजवळ 6.5 वर्ष उपाध्यक्ष होतो। सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या एकनाथ खडसेंच्या मिसेस मंदाकिनी खडसे अध्यक्ष होत्या 4.5 वर्ष। त्यानंतर रणजित देशमुख अध्यक्ष झाले आणि मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो। माझा या काळातला अनुभव असा आहे की जेव्हा आमच्यावर संकट आलं, अडचण उभं राहिल्या, राज्यातल्या शेतकऱ्यांना 18 ते 20 रुपये दर दुधाला मिळत होता, काय करायचं म्हणून आम्ही अजितदादांना भेटलो, सुनील केदारांना भेटलो, दुग्ध विकास मंत्री, आणि त्यांनी आम्हाला 287 कोटी रुपये देऊ केले पावडर तयार करण्यासाठी। आम्ही दुधाची पावडर तयार केली, पावडरला दर आल्यानंतर पावडर विकली आणि सरकारला पैसे परत करत असताना सरकारने परत त्याच माध्यमातून आम्हाला 70 कोटी दिले। म्हणजे सरकारने मदत केली नाही असं होऊ शकत नाही। आणि योगायोगानं आज सुद्धा दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राधाकृष्ण विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री आहेत। आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्यांनी महानंद वाचवावा, राज्यातला शेतकरी असेल, कामगार असतील, याच्यावर अवलंबून असणाऱ्या या सगळ्या घटकांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं एक चांगल्या प्रकारचा निर्णय घ्यावा आणि महानंद वाचवावा। कारण यापूर्वी सुद्धा ठोस अशी भूमिका त्यांनी घेतली होती। मी मगाशी सांगितलं महाविकास आघाडीच्या सरकारने खरं तर आम्हाला 287 कोटी आणि 287 कोटी आणि 70 कोटी दिले। आज पण त्यावेळेस दादा उपमुख्यमंत्री, आज पण दादा उपमुख्यमंत्री आहेत। राज्यातला सहकार जीवन ठेवण्याचं काम ते करतायत। दूध असेल किंवा साखर असेल, या सगळ्या प्रश्नावर त्यांची अतिशय चांगली भूमिका आहे। त्या दृष्टीनं माझं असं मत आहे की आम्हाला आत्ता सुद्धा सरकार काहीतरी मदत करेल, भलं NDDBच्या माध्यमातून असू द्या, NDDBकडे संघ जाऊ द्या, परंतु हा संघ जिवंत राहायला पाहिजे, हा संघ टिकला पाहिजे। याच्यावर अवलंबून असणार कर्मचारी, याच्यावर शेतकरी, या सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे। आणि मला असंही वाटतं की NDDBला हा संघ जसा आम्ही आज निर्णय घेतला आहे, लोक चर्चा करतात उलटसोट, पण NDDBला जळगाव दूध संघ सुद्धा चालवायला दिला होता। त्यांनी तो संघ चांगला चालवला आणि परत रिटर्न केला। त्या धर्तीवर महासंघ अडचणीतनं बाहेर काढून परत ते आम्हाला देतील। त्यामुळं असं काही नाही किंवा आम्ही त्यांना विकला दिला, असं काही नाही। ही चुकीची पद्धतीची माहिती येते। वस्तुस्थिती मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।